ये दोस्ती ते माझे मित्रच आहेत अरुण गाडी बुवा. पण बुवा भाईंसाठी एक वेगळं गाणं. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है भाई, तेरा ही नाम छुपा जी रख दे दिल मेरा तो, जी रख दे दिल मेरा तो. जर छाती फाडली ना हनुमंताने रामदर्शन घडवलं, पण माझी आता मी छाती फाडली तर इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मूर्ती आपल्या हृदयामध्ये दिसणार नाही का. तोच खरा मराठी माणूस. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. पण हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जिद्द फक्त मराठ्यांच्यातच होती, फक्त मराठ्यांच्यातच होती, फक्त मराठ्यांच्यातच होती. जय भवानी, जय भवानी, ओम. तुमका आज तुम्ही थांबलात म्हणून भजनाची खरी रंग दिली. माका सुरुवातीक वाटला तुमचं आता जागेवर पाय लागत नाही, पण आता पाय थांबलेलो. महत्वाचं काम टाकून तुम्ही थांबलात त्याबद्दल सलाम तुम्हाला. म्हणून म्हणतो हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. गळ्यामध्ये घालतो बुवा. तुम्ही काय आम्ही काय का भगवा भगवा याचा अर्थ होतो भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित. तो भगवा, तो भगवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो भगवा माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, तो भगवा माझ्या प्रभू रामचंद्राचा, तो भगवा माझ्या हरिनामाचा, तो माझा भगवा वारकरी संप्रदायाचा. आणि जोपर्यंत हा संप्रदाय जिवंत आहे तोपर्यंत ही पृथ्वी आहे. आणि ज्या दिवशी हे बंद होईल त्या दिवशी पृथ्वी कलाल डूब. मग तुझा खर्जात नाही आणि वरती नाही, सगळा फुस. यावेळी महापौर आपलाच पाहिजे, यावेळी महापौर आपलाच पाहिजे आणि तुमच्यासारखी माणसं भजनामध्येच पाहिजे. म्हणून वा अरे हिंदुस्थानचे राजे आहोत आम्ही, हिंदुस्थानचे राजे आहोत आम्ही, तलवार आमची राणी. हिंदुस्थानचे राजे आहोत आम्ही, तलवार आमची राणी. दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी सगळी बाळासाहेब ठाकरेंची मेहरबानी, बाळासाहेब ठाकरेंची मेहरबानी, बाळासाहेब ठाकरेंची मेहरबानी. म्हणून म्हणतो बघा, रडू नको बाळा, रडायचा नाही लढायचा. साहेबांनी सांगितलेलं रडायचं नाही लढायचं ना. तो एक काळ असतो साहेब कोरेगावकर साहेब, ठराविक एक काळ असतो. किंवा मोठमोठे खेळाडू सुद्धा बॅड पॅच मधून जातात. तो सध्या बॅड पॅच आहे, पण कोरेगावकर साहेब बॅड पॅच गेला आता, लोक समजली आता. म्हणून म्हणतो बघा, रडू नको बाळा. तेजल आणि सान्वी, सेजल आणि सान्वी
या छोट्या मुलांकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बाबा धन्यवाद, जोरदार टाळ्या वाजवा. सैजन तुझ्या बाजूवाले कोण बसले कडे त्यांच्यावर टाळं जाऊ जा. धन्यवाद, जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा तुला खायला देते. अरे लोण्याचा गोळा, अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते. पाण्याला जाते, ही जी गाणी येतात आणि जातात, पण माझ्या मगाशी बोणी गायले ते काशीराम बुवांचं. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात माझ्या कोकणात, माझ्या कोकणात चतुर्थीचा मोठा सण. मारुती खानोलकर यांच्या स्मरणार्थ त्यांची नात हिच्याकडनं मगाशी 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे साईबाबांवरती गाणं म्हणायला. लिंबा खाली प्रकट झाला, लिंबा खाली प्रकट झाला, की फकीर माणूस सद्गुरू साईनाथ महाराज फकीर, भिक्षुकी 4 घरं फिरून भिक्षुकी मागून जे मिळणारं अन्न त्याचा प्रसाद लोकांना द्यायचा. जवळ काय नव्हतं, पण आज शिर्डी सोन्याची शिर्डी झाली हो. आज शिर्डी त्याला गेलात तर तुम्ही दरबारात गेलात तर सोन्याचे साईबाबा झाले. पण त्या साईबाबांनी कुठला स्वार्थ आपला बाळगला नाही, जनसेवा केली, दीन दुबळ्यांची सेवा केली. म्हणून आजही साईबाबांचे भक्त मुंबईसारख्या ठिकाणी पायी वारी करतात. म्हणून वारी करणारे मगाशी बुवा म्हणाले ना, आई वडिलांचा छळ 2 माणसं करत नाहीत. नंबर 1 माझा शेतकरी आणि नंबर 2 माझा पंढरपूरचा वारकरी, माझा शिर्डी बाबा साईबाबांचा वारकरी. हे आई वडिलांचा कधी छळ करत नाही माऊली. म्हणून या जगात कोकण श्रेष्ठ आहे, या जगात महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. म्हणून मगाशी साहेब जेव्हा स्टेजवर आले तेव्हा म्हणाले महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान, आपला महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्राला नाव महाराष्ट्र का? महाराष्ट्राला नाव महाराष्ट्रच का? सगळे राष्ट्र आहेत, राज्य सगळे आहेत. गुजरात आहे, कलकत्ता आहे, दिल्ली आहे, पण आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्रच का? कारण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या ठिकाणी निवृत्ती नामदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम संतांचा जन्म झाला. ज्या ठिकाणी ताराराणीचा जन्म झाला, ज्या ठिकाणी संभाजी महाराज धर्मवीर, ज्याने औरंगजेबाने अंगावरचं कातडं काढलं हो, जीभ कापली, कापलेल्या सळी डोळ्यामध्ये घुसवला माझ्या राजाच्या डोळ्यात, जखमा केल्या, अंगावर मीठ चोळलं, धर्म बदलायला सांगितला औरंगजेबाने, पण मरेपर्यंत शेवट धर्म बदलला नाही. त्याला म्हणतात छत्रपतीचा छावा. संभाजी महाराज त्याला म्हणतात छत्रपतींचा छावा. नाही तर आता दाढी वाढवतात, कानात बाली घालतात आणि नाक्यावर उभे राहतात आणि सांगतात माका मना छावा. अरे कसले छावा? तोंडावर चक्कोबर मावा, तुमका कसले छावा? चावटपणा पोरांची झुकेगा नाही साला.
तो पुष्पा पिक्चर बघितला तुम्ही सगळ्यांनी. पुष्पा झुकेगा नाही साला. पण त्या पिक्चर मधला जो हिरो कोरगावकर साहेब तो पहिलं असं झुकलेलो का तर त्याच्यावर 2 चिरे पडले आणि मी गेलो कलमा खाली गेलेलो 2 चिरे पडले आणि वर सांगता पिक्चर मध्ये झुकेगा. अरे तू पहिलंच मोडलंस तू सांगतोस काय झुकेगा नाही. झुकेगा नाही साला हे वाक्य कोणाला बसतं. अरे माझ्या छत्रपती संभाजी महाराज माझ्या औरंगजेबासमोर झुकला नाही त्याला म्हणतात झुकेगा नाही साला. या काय या काय तुझं एक बाजूचं पोलो मग एक म्हणतात बुवा इथे एक माझ्या मंडळीत एक असा आहे झुकेगा नाही साला. एक माणूस असा आहे 3 डबे बॉक्स भात आता वाढला 3 डबे खाल्या तरी थुकेगा नाही साला. थुकेगा नाही साला. अजून एक डबो खाण्याची तयारी आहे त्याला म्हणतात थुकेगा नाही साला. बुवा हसत खेळत डबलबारी जर केली एकही शब्द माझ्या अरुण बुवाला न वाईट बोलता माझी डबलबारी चालू आहे. त्यांना तसा रिस्पॉन्स तुम्ही दिलात तसं मला पण दिलात. त्यांना जसे पैसे बक्षीस दिलात तसे मला पण दिलात. कदाचित मला जास्त असत त्यांना पुढच्या वेळेस मिळतील ह्या आशेवरच पुढे देऊतो त्यांना पुढे. हो काय ना पैसा पैसा भाऊ हे राहत नाही आज घेतले ना. पण एक मात्र खरं आहे भाऊ तुमच्या युट्यूब चॅनलमुळे फायदे झाले. आमचं नाव झाला कोकणात जगभर आपलं नाव झाला धन्यवाद. पण एक आमचं तोटो झालं. एक तोटो झालं खायचो ह्या सगळ्या लाईव्ह माझी बायको बघता. आमची काय बघता बाय हा ही माझी लाईव्ह माझी बायको बक्षीस बघता आणि त्यांचा काय बघता त्यांना माहिती पण. तर बुवा राणे राणे साहेबांकडनं किती बक्षीस आलं कोरगावकर साहेबांकडनं किती आमच्या या माऊलीकडनं किती आले हे सगळं तिकडे चालू आहे त्या लेखी सगळा गेल्या आधी घरात प्रवेश दहीसरला आम्ही घराकडे गेलो. हा या 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 बसा त्यांना माहिती आहे हो या 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 नागडे बसा या हो आम्हाला अजूनही संस्कार हो आमच्यावर आहेत. तुम्ही म्हणता पूर्वीचा काळ होता अजूनही आमच्या जुन्या काळात आमच्या रूढी आहेत. आमच्या घराकडे गेल्यानंतर भाऊ आम्हाला अरे तुरे नाव घेत नाही बायको माझी अजूनही गडे म्हणते. देवा शपथ एक जुनी परंपरा होती. जुन्या परंपरेत गडे म्हणायचे नवऱ्याला बरोबर ना भाऊ गडे. आता आपलं नाव घेतो तो पिलू आणि हो नागडे हे बहुतेक बराच वेळा तुम्ही झालेले दिसतात. तर देवा शपथ ना ह्या माणसानं हैराण केलं तरी देवाचे आयुष्यभर लक्षात लावली डबलवाडी. मी सांगतोय आयुष्यभर डबलवाऱ्या 30 वर्षात मी डबलवाडी केलंय. जवळजवळ 3,500-4,000 डबलवाऱ्या माझ्या झाल्या या 30 वर्षात. असा लांगाड भाऊन काही दिसा गेला देवा. आयुष्यभर आठवण राहिली तुमची आठवण चुका का नाही म्हणून माऊली तुमच्यासाठी एक गाणं म्हणते तुमच्यासाठी. हा बघा कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. तुमच्या आता घरवाली येते कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी या नटीनं मारली हो कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी ह्या तुमका गाणं आणि माका गाणं योग्यतेचा नाही. जे नवीन तरुण आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे. तुमचा आता काय तुमचा रावला माझा रावला आता काय उपयोगाचं नाही. राणी मुखर्जी नटी आता आमच्या स्वप्नात येत काय भुळावली ती आमका आता थोडे दिवस राहले ना आता काय तरी पण आशा सोडायची नाही. 40च्या वर ज्यांची लग्न झालेले नाहीत जे 40-45च्या वर आहेत या माणसाने सतवलं. तर 40 जरा ऐका भाऊ जे 40च्या वर आहेत अरुण बुवा तुमचं लग्न होणार तुम्ही काळजी करू नका. हा अजून किती आता रनिंग किती आहे. तर माझे अरुण बुवा घाडी 33 वर्षाचे झालेले आहेत. तरी कृपया भांडूप नगरी या ठिकाणी जर काय असेल तर तुम्ही बिंदास येऊन भेटू शकता. अजून त्यांचं लग्न झालेलं नाही. ही मी प्रत्येक डबलवाडीत मी जाहिरात देत असतो का कोणाचं तरी चांगलं व्हायचा आणि कोण कधी चांगल्या मार्गात लागाल तर तो सत्यानाश होतो ह्या मार्गाचं मी तर त्याचा चांगला होतो. बघा
रामदास स्वामी शुभमंगल सावधान म्हटलं रामदास स्वामी फटाके वाजले. तसं बुवा लग्न हे सोप्या गोष्ट नाही. ज्यांची लग्न झाली त्यांना माहिती आहे काय कर्म. आता जे लग्न झाले नाही 40च्या वर आहेत, मी सांगतो 40च्या वर आहेत, त्यांनी जवळजवळ आशा सोडून द्या. आता म्हणजे आता आपला काम गणपती बुडवणे किंवा लग्नाची मित्राच्या लग्नात वरातीत म्हणजे हळदीचा कार्यक्रम ह्याच्यासाठी. आणि जे 40च्या आतमध्ये आहेत ते होतले फक्त तुमची रेंज जाता कामाने. 40च्या अगोदर त्यांची लग्न होणार, पण रेंज आणि नेटवर्कमध्ये राहायचा. रेंज कधी जाता नाही. म्हणून मोबाईल वापरताना नीट वापरा. मुलांवर संस्कार करा आई वडिलांनी, आणि मोबाईल चांगल्यासाठी वापरा. बाया पाहिजे जेव्हा हा चांगल्यासाठी वापरा आणि काळजी घ्या. जशी यांनी काळजी आतापर्यंत घेतली तशी तुम्ही काळजी घ्या. आयुष्यात तुमचं कल्याण होणार. पण देवाच्या कृपेने ज्याला दाणे दिले, ज्याला देवाने बुवा दाणे दिले, त्याला चोच दिलेले. काय दिलेले? जेका देवान दाणे दिले त्याका काय दिलेला? चोच 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 चोच. त्याच्यामुळे बुवा काळजी करायची. दाणे देवान दिले, तुमका चोच दिलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि गजराकडे होतो. बराच वेळ झालेला आहे.